गुगल मॅपचा वापर तुम्ही जर फक्त लोकेशन शेअर करण्यासाठी करत असाल तर आत्ताच थांबा। इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? कारण की यामध्ये असे खूप काही फीचर्स आहेत ज्यामुळे तुमचं रोजचं आयुष्य खूप सोपं होणार आहे। आता जर कधी इंटरनेट गेलं आणि तुम्ही वाट चुकलात तर काय होणार, तर यासाठी तुम्ही गुगल मॅप मध्ये डाउनलोड ऑफलाईन मॅप हे फीचर वापरा। फक्त लोकेशन सिलेक्ट करा आणि ते ऑफलाईन मॅप डाउनलोड करा। मग नेट नसतानाही तुम्ही बिंदास त्या लोकेशन वरती फिरू शकता। गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही जर गाडीला विसरून जात असाल तर लोकेशन वरती टॅप करा आणि सेव्ह पार्किंग करा। नंतर गुगल मॅप उघडला की लगेच तुम्हाला पार्किंगच्या ठिकाणी नेईल। रस्त्यावरती टोलचे पैसे वापरायचे असतील तर हे फीचर तुमच्या खूप कामी येईल। तुम्हाला पाहिजे ते डायरेक्शन घ्या, त्यानंतर रूट ऑप्शन उघडा आणि अवॉइड टोल्स ऑन करा। मग मॅपवर तुम्हाला टोल नसलेला रस्ता दिसेल। ड्रायव्हिंग करताना गुगल मॅपवर जरी स्पीडोमीटर दिसला तर किती मजा येईल। यासाठी सेटिंग मध्ये जाऊन स्पीडोमीटर ऑन करा आणि तुमच्या गाडीचा स्पीड थेट तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहे। तर हे फीचर तुम्हाला आधीपासून माहित होते का? नसतील तर तुमच्या मित्रांना ही रील शेअर करा आणि लगेच हे फीचर वापरून बघा। आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका।